अमरावती शहरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि पावसाने झालेल्या नुकसानाची भरपाई मिळवण्यासाठी काँग्रेसच्या वतीने काल अमरावतीत एक भव्य ट्रॅक्टर मोर्चा आयोजित करण्यात आला। या मोर्चात शेकडो ट्रॅक्टरसह शेतकरी सहभागी झाले, ज्यामुळे शहरात वाहतूक व्यवस्था खूपच प्रभावित झाली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात जाहीर करण्यात आलेल्या या मोर्चात खासदार बळवंत वानखेडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यासारख्या प्रमुख नेत्यांनी सहभाग घेतला। मोर्चाचे आयोजन राजकमल चौकावरून सुरू झाले आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरोधी फलक घेऊन शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्याचा आवाज बुलंद केला। हर्षवर्धन सपकाळ हे पहिल्यांदाच अमरावती जिल्हा दौऱ्यावर आले असल्याने या मोर्चात कार्यकर्त्यांची व नेत्यांची मोठी उपस्थिती नोंदवण्यात आली। जनसमर्थन न्यूज अमरावती। जे लोक सत्तेत आहे ते आपल्या बाउंड्रीजचं संरक्षण तर करूच शकत नाही। त्यांनी ट्रम्पला ते झुकलेले आहेत आणि इथं शेतकऱ्याच्या पण चेहऱ्याला तोंडाला त्यांनी चुना लावलेला आहे। ही वस्तुस्थिती आहे। सोयाबीन 7,000पेक्षा जास्त राहील, प्रत्येक दाना आम्ही विकत घेऊ, काहीच नाही, कर्जमाफी करू, 7 बारे कोरे करू, सगळं थोतांड, काहीही केलेलं नाही। आणि आता इलेक्शनच्या समोर ज्या लोकांनी एवढे वर्ष तिरंगा लावला नाही ते लोक तिरंगा घेऊन मिरवतात, कारण त्यांची नाचक्की झालेली आहे। ते ट्रम्पला झुकलेले आहेत आणि हे आम्हाला कबूल नाही। देशाचा स्वाभिमान, देशाची सुरक्षता ही प्रथम आहे। शेतकरी आणि जवान हे दोन्हीही आमच्यासाठी जीवलग आहे आणि तेच देशाचं रक्षण करतात आणि त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या मागणीसाठी आजची ही रॅली आहे। राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे, अजून पण त्याचे पंचनामे सुद्धा झालेले। शेतकऱ्यांचा कांदा असेल, भुईमूग असेल, मोठ्या प्रमाणात लाखोंनी नुकसान झालं आहे। कांदा असेल, भुईमूग असेल, केळी असतील, संत्रा असतील, आदरणीय खासदारांनी सगळीकडे पाहणी केली आणि मागणी देखील केलेली आहे, पण सरकार झोपलेलं आहे। सरकारच्या डोक्यामध्ये फक्त इलेक्शन स्ट्रॅटेजी असते। शेतकऱ्यांच्या तोंडाला ते चुना लावतात, ही वस्तुस्थिती आहे।